नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपलं स्मार्ट मराठी माहिती या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, कृषी विभागांतर्गत जे सोडत घेण्यात येते जे महाडीबीटी योजना आहे जे शेतकऱ्यांसाठी, ज्यामध्ये लॉटरी पद्धतीने शेतकऱ्यांना याचा लाभ दिला जातो आणि त्याच लॉटरी पद्धतीने लाभ दिलेल्या शेतकऱ्यांचे जे आहे ते 2/1/2024 रोजी जी सोडत काढण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये जवळपास 1 लाख शेतकऱ्यांची जी आहे ती वेगवेगळ्या अवजार असेल जे वेगवेगळ्या योजना आहे महाडीबीटीवर त्या योजनांसाठी निवड करण्यात आलेली आहे आणि त्याचीच ही यादी जी आहे ती आपण बघणार आहोत की यामध्ये कोणकोणत्या शेतकऱ्यांची निवड झालेली आहे आणि यामध्ये आपलं नाव कसं शोधायचं आहे तेच आपण बघणार आहोत। तर आपण बघू शकता ही यादी कृषी विभाग महाडीबीटी कृषी यांत्रिकीकरण सोडत यादी 2/1/2024 तालुका गाव तालुका व जिल्हानिहाय ही यादी आहे। यामध्ये आपण आपलं जर नाव शोधायचं असेल तर आपण इथे बघू शकता पहिल्या रकान्यामध्ये ॲप्लिकेशन नंबर दिलेला आहे, त्यामध्ये आपलं विलेज नाव म्हणजे गावाचं नाव दिलेलं आहे, त्यानंतर आपला तालुका दिलेला आहे, तालुक्याच्या नंतर आपला जो जिल्हा आहे तो जिल्हा दिलेला आहे, जिल्ह्यानंतर आपला जो ॲप्लिकेंट नाव आहे ॲप्लिकेंटचं नाव दिलेलं आहे म्हणजे जे अर्ज केला होता अर्जदाराचे नाव यामध्ये दिलेले आहे, त्यानंतर जे आहे ते जेंडर दिलेलं आहे, मेल आहे की फिमेल आहे, त्यानंतर कॅटेगरी दिलेली आहे की कोणत्या कास्टमधून आपण अर्ज केला होता, अर्ज केल्यानंतर बेनिफिट ऑफ कंपोनंट डिस्क्रिप्शन म्हणजे तुम्हाला कोणत्या योजनेचा लाभ देण्यात आलेला आहे, तुम्हाला काय लागलेलं आहे, कोणती तुमच्याकडे कोणत्या अवजारासाठी तुमची निवड झालेली आहे ते देण्यात आलेलं आहे। त्यानंतर तुमचं जे लँड होल्डिंग आहे, लँड होल्डिंगमध्ये काय तुम्ही फार्मर लहान आहे की मोठे आहे, कोणते तुम्ही छोटे शेतकरी आहेत की मोठे शेतकरी आहेत ते देण्यात आलेलं आहे। त्यानंतर तुमचं स्कीमचं नाव देण्यात आलेलं आहे, तुम्हाला कोणत्या योजनेअंतर्गत याचा लाभ देण्यात येत आहे ते योजनेचं नाव इथं देण्यात आलेलं आहे आणि सर्वात शेवटच्या रकान्यामध्ये देण्यात आलेलं आहे ते म्हणजे बेनिफिट ऑफ अमाऊंट म्हणजे तुम्हाला अनुदान हे किती मिळणार आहे त्या अवजारासाठी किंवा जे कृषी यांत्रिकीकरण जे कृषी यंत्र तुम्हाला लागलेले यंत्र सामग्री तुम्हाला लागलेली आहे त्यासाठी तुम्हाला किती अनुदाने दिल्या जाणार आहे। तर यामध्ये अशा प्रकारे तुम्ही तुमचं नाव हे शोधू शकता आणि तुमचं जर याच्यामध्ये नाव असेल तर तुम्हाला ही कागदपत्रे जी आहे ती 7 दिवसाच्या आत तुमच्या महाडीबीटीच्या लॉग इन मध्ये जाऊन 7 दिवसाच्या आतमध्ये ही कागदपत्र सर्व अपलोड करायची आहे। यामध्ये तुमचं जर का कृषी यांत्रिकीकरण मध्ये नंबर लागलेला असेल तर तुम्हाला टेस्ट रिपोर्ट कोटेशन तुमचा 7/12/8 पासबुक आणि आधार कार्ड आणि जर का ट्रॅक्टर चलित अवजार असेल तर तुम्हाला ट्रॅक्टरची RC देखील यासोबत अपलोड करावी लागणार। मित्रांनो, अशा प्रकारे जी आहे ती यामध्ये 1 लाख शेतकऱ्यांची निवड झालेली आहे आणि 4776 पानाची यादी आहे। यादीची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे व्हिडिओच्या, तुम्ही तिथून देखील यादी डाउनलोड करू शकता। मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।